भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार. बघा, एकनाथ महाराज शांतीब्रह्म म्हटले गेलेले. बघा, त्यांच्या पत्नीच्या पाठीवरती एक माणूस घोडा करून खेळत होता. म्हणे, गिरिजे नारायण खाली पडेल का? म्हणे, मला त्याला पाठवून घ्यायची सवयी. एकनाथ महाराज ज्या वेळेला गंगेवरती आंघोळ करायला गेले होते, एक यवन त्यांच्या अंगावर 101 वेळा थुकला. त्यांनी 101 वेळा आंघोळ केली. शेवटी तो यवन त्यांच्या पाया पडला. म्हणे, मी तुम्हाला तकलीफ दिली. काय नाही म्हणे, तुझ्यामुळं मला ना 101 वेळा आंघोळ घडली. एकनाथ महाराज ज्या वेळेला वारले त्यावेळेला एक बाई तिची मुलगी सासरी चाली होती. म्हणे, काय बा हा द्वाड माणूस मध्ये आला. एकनाथ महाराज उठून बसले. दुसऱ्या वेळेला त्याचे जे नातलग होते, म्हणे, यांनी जिवंतपणे आम्हाला लय त्रास दिला, ऐकलं नाही, शेवटी आमच्या ताब्यात आला. ते परत उठून बसले. बघा, किती शांतीचं माहेर आहे. आज समाजामध्ये शांतता नाही. थोडंसं काय म्हटलं तर त्याला लगेच राग येतो. म्हणजे तुकाराम महाराजांना गाढवावर बसून त्यांची मिरवणूक आली तर मला भगवंताने काय पाठवलं? गरुड. म्हणून जीवनामध्ये शांतता जर टिकायची असेल तर हे महासंतांचं चरित्राचा जर आपण अनुभव घेतला तर जीवनाचं कल्याण होईल.